बेस्ट स्मार्टफोन अंडर 5000. 5,500 रुपयामध्ये चांगला स्मार्टफोन शोधणं खूपच कठीण आहे. तरी पण मी रिसर्च करून तुमच्यासाठी 3 टॉप स्मार्टफोन 5,000च्या आत शोधून काढलेले आहेत. ते तुमच्यासाठी खूपच व्हॅल्यू फॉर मनी असणार आहेत. जेव्हा हे मोबाईल लॉन्च झाले होते तेव्हा त्यांची प्राइस 8 ते 10,000 रुपये होती. पण आता हे स्मार्टफोन 5,500 रुपयाच्या रेंजमध्ये अवेलेबल आहेत. प्रत्येक मोबाईलमध्ये 4 GB 64 GB स्टोरेज मिळणार आहे आणि हे तिन्ही स्मार्टफोन चांगल्या ब्रँडकडनं असणार आहे. टेक्नो, इन्फिनिक्स या ब्रँडकडनं मी कोणतंही स्मार्टफोन सांगणार नाही आहे. चला तर बघूया आपल्याकडच्या ब्रँडकडचे 3 टॉप मोबाईल. तर तुम्ही बघा आपल्या लिस्टमध्ये काय काय आहे. पहिल्या नंबरवर येतो तो म्हणजे पोको C55. ह्या मोबाईलला बघितल्यावर तुम्हाला वाटणार सुद्धा नाही हा मोबाईल 5 ते 6,000 रुपयामध्ये आहे. तुम्हाला बघितल्यावर असं वाटेल की 10-12 हजार रुपयाचा मोबाईल आहे. ह्याला लागलेले स्पेसिफिकेशन बघूया आपण. 6.78 इंचेस HD+ डिस्प्ले प्लस MediaTek Helio G85 प्रोसेसर आहे. याचा AnTuTu स्कोर 2,40,000 इतका आहे. 15 मेगापिक्सल डुअल कॅमेरा सेटअप आहे आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आहे. 120 हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आहे. मायक्रो USB पोर्ट आहे. 5000 mAh बॅटरी आहे विथ 10 वॅट चार्जिंग. मायक्रो USB चार्जिंग पोर्ट आहे. IP52 वॉटर रेटिंग सपोर्ट आहे. डुअल नॅनो सिम कार्ड आहे. बॅक साईडला फिंगरप्रिंट सेन्सर आहे. मी UI 13 बेस ऑन अँड्रॉइड 12चा सपोर्ट आहे. ह्या मोबाईलचं प्राइसिंगचं म्हणायला गेलं तर 4 GB रॅम 64 GB स्टोरेज 5,999 रुपयाला पडतो. दुसऱ्या नंबरवर येतो आहे तो पोकोच्याच तर्फे पोको C51. तरी पण तुमचं 5,000च्या आतमध्ये बजेट असेल तर तुमच्यासाठी हा मोबाईल आहे. ह्याचे स्पेसिफिकेशन आपण लगेच जाणून घेऊया. 6.52 इंचेस HD+ डिस्प्ले, 8 मेगापिक्सल डुअल AI कॅमेरा सेटअप, MediaTek Helio G35 प्रोसेसर, 5 मेगापिक्सल फ्रंट, 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट, 120 हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट, 5000 mAh बॅटरी, 10 वॉट चार्जिंग, ट्रिपल स्लॉट, 2 नॅनो सिम कार्ड अँड 1 मेमरी कार्ड. बॅक साईडला फिंगरप्रिंट सेन्सर आहे आणि मायक्रो USB पोर्ट आहे. पोको C51 आपल्याला फ्लिपकार्टवर 2 व्हेरियंटमध्ये बघायला भेटतात. एक आहे तो 4,999 वाला आणि दुसरा आहे तो 5,499 वाला. दोन्ही मोबाईलमध्ये तुम्हाला 4 GB रॅम आणि 64 GBचं स्टोरेज भेटतं. पोको C51चे 2 व्हेरियंट बघायला भेटतात. एक 5,000 रुपयेवाला आणि एक 5,500 रुपयेवाला. आणि दोन्ही मोबाईलमध्ये 464चा व्हेरियंट भेटतो. पण एक डिफरन्स आहे तो म्हणजे 5,000 रुपयेवाल्या मोबाईलबद्दल. तो 5,000 रुपयेवाला व्हेरियंट आहे त्याला तुम्हाला एअरटेलचं सिम 18 महिने वापरावे लागतं. आणि जर तुम्ही 500 रुपये एक्स्ट्रा ॲड करून हाच व्हेरियंट घेतला तर तुम्हाला जे हवं आहे ते सिम घालून आपण यूज करू शकतो. नंबर 3ऱ्यावर येतो तो म्हणजे सॅमसंग F04. त्यामध्ये लागलेले स्पेसिफिकेशन बघूया. 6.5 इंचेस HD+ डिस्प्ले, 30 मेगापिक्सल डुअल कॅमेरा सेटअप, 5 मेगापिक्सल फ्रंट, MediaTek Helio P35 प्रोसेसर आहे. 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट आहे. 5000 mAh बॅटरी विथ 7.5 वॅट चार्जिंग. पण ह्याची चांगली गोष्ट म्हणजे ह्याला Type-C चार्जिंग पोर्ट आहे. डुअल नॅनो सिम कार्ड स्लॉट आहे आणि अँड्रॉइड 12वर आहे. या स्मार्टफोनमध्ये मला न आवडलेली गोष्ट म्हणजे चार्जिंग. जर ह्याच्यामध्ये चार्जिंग चांगली असती तर हा मोबाईल खूपच चांगला होता. तुम्हाला सॅमसंगचाच ब्रँड पाहिजे असेल तर तुम्ही हा मोबाईल चॉईस करू शकता. नाहीतर पोको C55 हा तुमच्यासाठी खूप बेस्ट आहे. आणि यामध्ये तुम्हाला फिंगरप्रिंट सेन्सर नाही भेटत. या मोबाईलच्या व्हेरियंटचं म्हणायला गेलं तर 4 GB 64 5,999 रुपये म्हणजे 6,000 रुपये येतो. तर तुम्ही मला विचारलात या 3पैकी कोणता मोबाईल खूप चांगला आहे तर मी रेकमेंड करीन तो पोको C55. दुसऱ्या नंबरवर ठेवीन तो पोको C51 आणि तिसऱ्या नंबरवर ठेवीन तो सॅमसंग F04. C55 हा मी पहिल्या नंबरवर ठेवत आहे कारण मेन हायलाइट फीचर आहे याचा प्रोसेसर. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.